अमरावती जिल्हा बैठक यशस्वी. नागपूर महामोर्चासाठी आदिवासी कोळी महादेव बंधूंनी एकीचे बळ दाखवा, ठाम निर्धार. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणीत अनुसूचित जमाती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिम दत्ताभाऊ सुरवसे यांच्या नेतृत्वात तथाथ आदिम प्रा बाळासाहेब बळवंतराव आणि आदिम गजानन पेठे, आदिम उमेश महादेवराव ढोणे, आदिम अरविंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर अधिवेशनातील महामोर्चासाठी अमरावती जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक सभागृहात उत्साहात पार पडली. राज्यातील कोळी महादेव, डोंगर कोळी अनुक्रमांक 29, कोळी मल्हार अनुक्रमांक 30, टोकरे कोळी, कोळी ढोर अनुक्रमांक 28 या समाजघटकांवर सुरू असलेल्या खरे-खोटे भेदभाव, अन्याय व जाणीवपूर्वक केला जाणारा दुजाभाव दृढपणे थांबविण्यासाठी या संबंधाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नागपूर अधिवेशनात भव्य विराट मोर्चा आयोजित केला जाणार आहे. तो प्रभावी व ऐतिहासिक ठरेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. बैठकीचे प्रास्ताविक उमेश महादेवराव ढोणे यांनी करताना समाजातील संघर्ष, विद्यमान प्रश्न आणि मोर्चाचे उद्दिष्ट यांचे प्रभावी सादरीकरण केले. बैठकीला उपस्थित मान्यवर श्री विकास हिम्मतराव देशमुख, डॉक्टर ओमप्रकाश गणेशराव कुटेमाटे, सातव हरिहर माणिकराव राऊत, जितेंद्र पांडुरंग ढोणे, ऋषिकेश संजय झास्कर, गजानन महादेवराव काळे, अतुल भीमराव देशमुख, सौ कोकिळा रामदास इंगळे, सौ मीरा कोलटके, सौ संगीता प्रभाकर घाडगे, सौ वंदना जामनेकर, रुपेश कळसकर, मनोहर सातव यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी आगामी मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध, भव्य आणि प्रभावी करण्यासाठी आपापले ठोस महत्त्व सूचना मांडल्या. समाजातील न्यायासाठी गटतट व पक्ष बाजूला ठेवून सर्व समाजबांधवांनी लढण्याचे आणि नागपूर मोर्चा ऐतिहासिक करण्याचा एकमुखी निर्धार या बैठकीत दिसून आला. यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.